नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज तारीख आहे 25 मार्च 2026 आणि वार आहे बुधवार आणि आज आपला आहे शेवटचा दिवस। आता आपण निघालो आहे बहादूरपूरवरून शिर्डीसाठी प्रस्थान होत आहोत। सर्व निघालो आहोत। मी नेचर्स कॉल अटेंड करत होतो म्हणून मला थोडा वेळ झाला। आता मी पण त्यांना जॉईन होतो हळूहळू आणि आता वाजलेत सकाळचे 3 आणि शिर्डी फक्त 14 ते 16 किलोमीटर लांब आहे। आता पाहूया किती वेळ लागतो आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी। नाश्ता डायरेक्ट आपला शिर्डीमध्येच आहे, तर मध्ये नो ब्रेक विदाऊट ब्रेक पोहोचण्याचा प्रयत्न करू 15 किलोमीटर जसं काल चालले होते तसं। मागील 10 मिनटं झाले मी चालत आहे आणि मी जेव्हा आता गेलेलो तेव्हा माझे सॉक्स भिजले, म्हणून मला विदाऊट सॉक्स चालायला खूप प्रॉब्लेम होते आणि एक्स्ट्रा सॉक्स पण नव्हते आता। आणि पुढे विकी आहे, तोही थोड्या स्पीडनेच चालला आहे आणि बाकी सर्व पुढे थांबले असं विकी सांगतो, पण कोणीच थांबलेलं दिसत नाही मला। तर आता 45 मिनटं झाली कंटिन्युअसली आम्ही चालत आहोत आणि आता जाऊन कुठे आपली गँग भेटलेली आहे बघा पुढे। 45 मिनटं लागली यांना शोधायला, कारण की सर्व आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा सेशन आहे, म्हणून सर्व खूप जोरदार चालत आहेत आणि आम्ही पण तसाच प्रयत्न करत आहोत जोरदार चालण्याचा। तर आता आपल्याला सर्व भेटलेले आहेत आणि थोडीफार थंडी आहे आणि इथे दीपेश दादा भेटलेले आहेत। दीपेश दादा आज काय बोलाल? आपला शेवटचा दिवस आहे आज पालखीचा। शेवटचा दिवस आहे, बाबांच्या फक्त आतुरता आहे दर्शनाची, दुसरं तर काही बोलू शकत नाही। आणि कसं म्हणजे काय पाय वगैरे दुखतात तुमचे की नाही? दुखत आहेत पण कोणाला सांगणार? आम्हाला सांगा ना, म्हणजे आम्हाला पण असं वाटेल की आमचेच नाही तुमचे पण दुखत आहेत। नाही ना, आता या वयानुसार आम्हाला जेवढं चालता येईल तेवढं आम्ही चालतोय, जेवढी सेवा करता येईल तेवढं आम्ही करणार आहे। तुम्ही आमच्यापासून भारी चालतात, तुम्ही आमच्यापासून भारी चालतात। नाही भारी चालण्याचं हेच नाही आहे आमचं उद्दिष्ट फक्त आणि फक्त साईबाबांचे दर्शन घेणं। आता पहिली चौक लागलेली आहे, इथून राईट ना लेफ्ट न घेता आपल्याला सरळच जायचं आहे, स्ट्रेट एकदम स्ट्रेट। काय विकी? यस, आता कसं वाटतंय तुला? मला तर मी तर फुल थकलेलो आहे। मी पण थकलेलो आहे, कारण की आपण लेट निघालेलो तर आपल्याला थोडा जोर मारायला लागला चालायला। हो, आणि थोडं स्पीड पकडली हां, आणि गँग तर भेटली, पण फुल थकलेलो आहे। का आपल्याला चालायचं आहे, बाबांचं दर्शन घ्यायचं आहे आणि आजच घ्यायचं आहे। तिथे एक वाट बघतो आम्ही, आतुरता फक्त बाबांच्या भेटीची। आता आम्हाला पुढे भेटलेली आहे गजशीश गँग, म्हणजे आमची गँग। तर आता नॉनस्टॉप आम्ही 1 तास चाललो आहोत आणि लगभग 5 किलोमीटरच्या वरती आम्ही चालले आहेत। आणि काय सारखीच काय बोलतो, तुम्ही जाम पुढे निघून गेलेले, मला पकडता आमची वाट लागली। हो, कारण आम्ही खूप घाई निघाले, नंतर पुढे येऊन धावत काय सांगू तुला जे तुम्हाला। आणि अनुज पण आलेला आहे कालच। पहा, परीक्षा असो नाही तर काय असो, वारीचा शेवटचा दिवस असला ना तरी जो तो येऊन पोचतो काही असो। आणि काहीकांची खरंच परीक्षा आजही आहे, ते आलेले नाही, मग ते मध्येच येऊन गेले 2 दिवस। 4 वाजून 10 मिनटं झालेले आहेत आणि अजून एक 4 वाजता आलेला आहे। आम्ही नाही लेफ्ट घेणार नाही राईट घेणार, आम्ही सरळ जाणार। अजून एक गोष्ट अशी आहे की आज टाईम काय फटाफट जातच नाही म्हणत, खूप स्लो चाललेला आहे। आम्ही एवढे फास्ट चालत आहेत तरी काय प्रया आजचं जे म्हणजे डिस्टन्स आहे ते आपला उमरोई ते मासवण एवढंच आहे, पण अंदाज कम्प्लीटच नाही होत आहे आणि रोडला खड्डे पण खूप आहेत, तर आम्हाला चालायला थोडा प्रॉब्लेम होत आहे। अंधारात फ्लॅशने चालत आहेत आम्ही। तर आता शिर्डी फक्त 12 किलोमीटर, म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 6 किलोमीटर चाललेले आहेत म्हणजे या बोर्डावर बघून, कारण की आमचं जे हॉल्ट होतं ते 18 किलोमीटर होतं शिर्डीचं मागच्या हॉल्टपासून। आणि काय बोलू तुम्हाला, सकाळी काही सुचतच नाही म्हणत, कारण की एवढ्या दिवस झाले झोप पूर्ण नाही झालेली म्हणत,
तर आता सुचायचं बंद झालेलं आहे, काय बोलू आणि काय नाही कॅमेऱ्यासमोर. आज आपले सर्व गावकरी पोचलेले आहेत, जे कोणी आपल्यासोबत दर्शन घेणार आहेत ते पहिलेच पोचलेले आहेत, काही निघालेले आहेत. दर्शनाच्या टायमावर परफेक्ट पोचणार, जे मला घेण्यासाठी येणार आहेत ते पण निघाले आहेत, कारण की मला कॉल आला होता आधी का आम्ही निघणार आहोत आता. आणि मी तर आजच घरी जाणार आहे, बाकीचे सर्व उद्या म्हणजेच रामनवमीच्या दिवशी घरी जाणार आहेत. आपली पालखीचा परतीचा जो दिवस असतो तो रामनवमीचा असतो, पण काही माझ्यासारखे असतात ते सेम डे रिटर्न जातात दर्शन घेतल्यानंतर. 4:30 वाजलेले आहेत आणि आत्ताच व्लॉग अपलोड झालेला आहे या अगोदरचा, जो की 11:11 मी शेड्यूल केलेला आहे 25 तारखेला, जो तुम्ही या अगोदर बघितला असेल. एपिसोड नंबर 12 हा आहे एपिसोड नंबर 13, ज्यात आपण बाबांचं दर्शन घेऊ, पण आतमध्ये काही मोबाईल घेऊन जाणं अलाउड नाही मिळत. मागच्या वर्षी मी घेऊन गेलो होतो आणि आतमध्ये शूट केली होती, त्यानंतर अपलोडही केली होती, पण काही कारणास्तव मी त्या व्हिडिओ टेकडाऊन केली होती. आणि माझं एक म्हणणं असं आहे की सामान्य माणूस जर आतमध्ये जाऊन शूट नाही करू शकत, तर जे VIP असतात ना त्यांनाही फोटो काढून देऊ नका. आणि मी माझा अनुभव सांगतो, मी लास्ट टाईम जेव्हा शिर्डीत गेलेलो तेव्हा एक जण माझ्यासमोर असं कॉलवर बोलत डायरेक्ट बाबांच्या दर्शनाला गेलेला. तेव्हा मला खूप वाईट वाटलेलं की मी मोबाईल घेऊन गेलो होतो, शूटही केलं होतं आणि मी टाकलं नव्हतं, आणि तो माणूस फोनवर सहज बोलत आलेला. म्हणजे मग आजूबाजूच्या लोकांना तर सेम फिलिंग असेल ना, की जर हा मोबाईल घेऊन येऊ शकतो तर आम्ही का नाही. आणि सर्व मंदिरांमध्ये तसंच होते. सिद्धिविनायकची स्टोरी सांगतो, मी फक्त एक फोटो काढत होतो लांबून, ते काढून नाही देत, आणि ते त्यांच्या ऑफिशियल पेजवर जे त्यांना डोनेशन वगैरे देतात, नाहीतर स्टार क्रिकेटर, बॉलिवूड ॲक्टर्स वगैरे, त्यांना कसे काय अलाउड करतात फोटो काढायला. एक गोष्ट ही मला पटत नाही. जर तुम्ही सामान्य माणूस आहे ना, सामान्य माणूस, तो स्वतःचा फोटो सोडा, सेल्फी सोडा, फक्त देवबाप्पाचा फोटो काढण्यासाठी खूप उत्सुक असतो, तेही तुम्ही त्याला काढून नाही देत. बाकी कोणाबद्दल काय बोलून उपयोग नाही, कारण की ॲट लास्ट VIP आर द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन, आणि आपण म्हणजे आपल्यासारख्या नॉर्मल माणसांना फोटोज वगैरे काढून ते देणारही नाही. आणि एक गोष्ट अशी आहे, जर मी फोटो काढतो आणि माझा मागचा पण फोटो काढणार आहे, तर तो ऑब्व्हियसली थांबू शकतो. काय प्रयाग बरोबर ना? बरोबर. कारण का सर्व फोटो काढणार आहेत तर सर्वांना ॲडजस्ट करावं लागणारच आहे. तर आता वाजलेले आहेत 5 आणि आपल्याला नॉनस्टॉप 2 तास झालेले आहेत चालून, आणि आलेले आहेत आम्ही पोहेगावला. इथे चौक आहे आणि इथेच आपला मागच्या वर्षी नाश्ता होता, यावर्षी नाश्ता डायरेक्ट हॉल्टवर आहे. तर इथे 10 मिनटाचा एक ब्रेक घेऊया, नंतर पुन्हा चालायला निघूया. ब्रेक खूप आवश्यक आहे ब्रेक घेणं, नाहीतर आता हालत खराब होऊ शकते. ती बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक आहे इथे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, आणि आता आम्ही तिथे मस्त बसायला जागा दिसलेली आहे, तिथे जाऊन बसतो. बघा आधी इथे कोण नव्हतं, आता इथे सर्वांनीच ब्रेक घेतलेला आहे, कारण की ब्रेक खूप आवश्यक होतं. 5:20 झालेले आहेत. आता गाडीचं इंजिन परत हळूहळू रिस्टार्ट होत आहे. खूप बरं वाटलं ब्रेक घेऊन. आता हॉल्ट अजूनही 5 किलोमीटर दाखवत आहे. आता पाहूया 6:30पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया, कारण की भूक पण लागलेली आहे आणि आपल्याला नाश्ता पण तिथेच जाऊन भेटणार आहे. इथे पण चालत आहेत सर्व, पाठीमागे एक एक करून सर्व येत आहेत. जे थांबले होते आणि जे पाठी राहिले होते ते पण आपल्याला जॉईन होतीलच. इथे आताच महादेवांचं सुंदर असं मंदिर दिसलं. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. तर आता आम्ही खूपच फास्ट चालत आहेत आणि खूप मजा येत आहे. आता फक्त शिर्डीत पोचण्याची उत्सुकता आहे. तर आता आजचा पहिला शॉर्टकट आलेला आहे ओहळ, जिकडून आम्ही नेहमी शॉर्टकट मारतात. पण आज काय झालं, आज अंधार आहे आणि बघूया आज शॉर्टकट मारला तर तुम्हाला दाखवतो. की बघा समोर पूर्ण ओहळ आहे आणि आम्हाला पूर्ण मग फिरून जायला लागेल गोल, जर तिथे पाणी असलं तर. म्हणजे तसं तर पाणी असलं तरी आम्ही तिथून जातो, पण अंधार आहे म्हणून आम्ही रिस्क नाही घेणार. आता किती खोल पाणी आहे ते आम्हाला पण नाही समजलं. आता या मंदिराजवळ पोचलो आहोत, म्हणजेच
शिर्डीत प्रवेश झालेला आहे आणि आता आपला जो हॉल्ट आहे तो 2 ते 3 किलोमीटर असेल, जास्तीत जास्त 4. आता पतूचा कॉल आला होता. पतू, निनाद आणि समीरही पोचले आहेत. अजून कोण कोण पोचले आहेत ते आपल्याला माहिती नाही. आता जेव्हा आपण हॉल्टवर पोचू आणि थोडा वेळ होईल त्यानंतर हळूहळू सर्व म्हणजे यायला चालू होतील आणि मग आपण सर्वांना भेटूया आणि व्लॉगमध्येही दाखवूया कोण कोण भेटले. आणि नक्कीच सो फार सो अमेझिंगली गुड. तर आता 6:10 झालेले आहेत आणि आम्ही शिर्डीमध्ये एंटर केलेलं आहे आणि समोर सुंदर असा नजारा झालेला आहे. सनराईज थोड्याच वेळात होईल आणि आमचा जो हॉल्ट आहे तो 850 मीटरच आहे. आता फटाफट जाऊ, पहिले नाश्ता करूया, मग दुसरा विचार करूया. बोल. फायनली आता फक्त 200 ते 300 मीटर राहिलेलं आहे. हा आहे आमचा जुना हॉल्ट आणि आता नवीन हॉल्ट कुठे आहे ते आम्ही शोधतात. गुगल मॅपवर आम्हाला लोकेशन शेअर केलेलं आहे ऑलरेडी. 6:20 झालेले आहेत आणि आम्ही पोचलो आहे कुठे, हॉल्टवर. हे आहे आमचं म्हणजे या हॉटेलच्या बाजूला आम्ही टेंट लावलेला आहे आणि इथे आमचं हॉल्ट आहे. आता पहिले तर नाश्ता करूया. तर नाश्ता रेडी आहे आणि नाश्त्यामध्ये आहे मेंदूवडा आणि चटणी. 7:40 झालेले आहेत. आत्ता जस्ट आंघोळ करून आलो खाली. जग्गू आलेला आहे, प्रथमेश राऊत आणि हे बघा हाफ पॅन्टीवरच आहे मी अजून, कारण की माझे कपडे घेऊन गाडी निघाली होती घरून, ती अजून पोचलेली नाही मिळत आणि पोचणार नाही मिळत. म्हणजे मला जी वापरलेली मी ट्रॅक आहे आणि माझ्याकडे ट्रॅक पण एकच, म्हणजे पॅन्ट पण एकच उरलेली आहे, कारण की मी माझे बाकीचे कपडे पाठवले होते घरी. आता तीच घालावी लागेल. आता इथे सर्वांचा फोटोशूट वगैरे चालू आहे आणि ऑलमोस्ट दर्शनासाठी थोड्या वेळात निघणारच आहेत. आणि आपले फ्लाय कॅम्प 24चे मास्टर माइंड हिमांशू घरत. हिमांशू आज इथे ड्रोन उडव ना. ड्रोन विकीकडे दिला ना, पण उडव ना इथे. उडवायचं नाही, इथे उडवूच नाही शकत ड्रोन, म्हणून सांगितलं तुला उडवायचं. प्रथमेश राऊत काय 2 पार्टनर कुठे आहेत? हॉटेलमध्ये आहेत ते. काय ते असे काकाचा मुलगा हर्षभाई, आदर्श आणि चिराग तरे आणि कनक वजे आलेले तिथे रेडी होऊन. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. हॅलो. हर्षभाई झोपलेला होता आता, त्याला जस्ट आम्ही उठवलेला आहे. आणि प्रतीक शेलके इथे ते तयार होता ना, आणि मी पण तयार झालोच आहे ऑलमोस्ट. जुनी पॅन्ट घातलेली आहे, काय करणार. तर आपण आता शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी चाललोय, तर तुम्हाला कसं वाटते? आता आम्ही पालखी घेऊन पालघर ते शिर्डीपर्यंत पोहोचलो आणि सगळे साई भक्तांना व्यवस्थितपर्यंत आणलंय. आता दर्शनासाठी निघणार आहे. हा खंडोबा मंदिरामध्ये जाऊन आम्ही साईबाबाच्या मेन स्थानात दर्शन करणार आहोत. आता इथून जाणार, शिर्डीने बाबाचं दर्शन घेणार, मन प्रसन्न होईल. जेवढे चालले थकवा रुसवा सगळा दूर होऊन जाईल. काहीतरी बोला पडतं. ओम साईराम. आत्ता 8:40 झालेले आहेत आणि सर्व रेडी झालेले आहेत निघण्यासाठी. आता मोबाईल ठेवावा लागेल माझ्या मते तरी, कारण की मोबाईल तर मंदिरामध्ये अलाउड नाही मिळत. जग्गूबाई जय श्रीराम. जय श्रीराम भाई. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. जय
दर्शनाला चाललो 2 दिवस गाडीत बसले असं चांगलं तुम्ही अगोदर पाहिलंच असेल की आपण निघालो आहोत दर्शन घेण्यासाठी आणि पहिले चाललो आहे खंडोबाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. मग जाऊया साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. थांब. ओम साईराम. ओम साईराम. साई बाबा की साईनाथ महाराज की डेको डेको जय मल्हार. सदानंदाचा येलगोट. तर आता खंडोबा देवाचं दर्शन झालेलं आहे. आता चाललो आहे साईबाबाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि आता मोबाईल कुठेतरी ठेवावा लागणार आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही मिळत. तर आता 12 वाजलेले आहेत आणि दर्शन झालेलं आहे. दर्शन तर कधीच झालं होतं. 1 तास आम्ही बसलो होतो मंदिराच्या बाहेर आणि अजूनपर्यंत आपली गाडी आलेली नाही मिळत. प्रॉब्लेम थोडा मोठा झालेला आहे. आता अपडेट आलेला आहे पण ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. आता पाहूया पुढे काय होते. घरी जायचं तसं तर नीनाथच्या गाडीमध्ये जागा आहे पण ते नाशिकपर्यंत आलेलेच आहेत, म्हणजे नाशिकला गेलेले आहेत समृद्धीवरनं. पण आता ते येतील का मला तिथे जावं लागेल माहिती नाही. आता चाललो आहे हॉल्टवर जेवणासाठी. मग थोडा शिर्डी फिरूया आता आणि मग पाहूया पुढे काय होते. आता मी बसलो आहे नवीन कारमध्ये ज्याची डिलिव्हरीची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल गुढीपाडव्याच्या दिवशी. विकी बघ बाई शिर्डीमध्ये मी तुझ्याहून आधी तुझ्या गाडीत बसलो. म्हणजे सर्व आता जेवत होते तर आम्ही निघालो आहे CNG टाकायला कारमध्ये. मी सांगितलं थांबून काय करू, आता मला कंटाळा यायला लागला आणि मला झोप पण यायला लागली. पण झोपेल मी एखादा जाऊन परत. तर अजून मी शिर्डीमध्येच आहेत आणि आपल्यासोबत आहेत आपले खास मित्र निखिल पाटील. तर ब्लॉग एंड करायचं होतं, त्यानंतर मी दुसरा ब्लॉग चालू करणार आहे. मी पुन्हा दर्शनासाठी जाणार आहे. बरोबर. मला आता मनासारखं दर्शन नाही भेटलं, म्हणजे मी बाजूने निघू साईडच्या समोर, म्हणजे समोरच चाललेलो तेवढ्यात त्याने गेट बंद केला तोंडावर. तर होप करतो हा व्लॉग आवडला असेल. आणि निखिल पाटील यांचे आपल्याला रेग्युलरली फोन येत होते की व्लॉग याला घे त्याला घे आणि व्लॉग असे बनव, मजा येते ब्लॉग बघायला. हा माझी नेहमीच व्लॉग बघतो, मलाही माहिती आहे. तर होप करतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया उद्या नाही यानंतर लगेच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.